नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला आपण आज पहिल्यांदा बघणार आहे ज्ञानगंगा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र टीव्ही सेंटर औरंगाबाद या ठिकाणी आज आपण कृषीचा नवीन टॉपिक घेऊन आलो आहे। त्या ठिकाणी बघणार आहे जमीन। आता सुरुवातीला जमिनीचा विषय जर घेतला तर अगोदरच्या घटकामध्ये आपण जमिनीचा पूर्णपणे अभ्यास केला होता, तर त्या संदर्भामध्ये आपण आज पूर्णपणे घेतलेले घटक कोणते आहेत ते एका मिनिटामध्ये तुम्हाला सांगतोय। त्यामध्ये जमीन आपल्याला 4 घटकापासून तयार झालेली आहे। पहिला आहे खनिज पदार्थ, दुसरा आहे सेंद्रिय पदार्थ, तिसरा आहे पाणी आणि चौथा या ठिकाणी हवा आहे। अशा 4 घटकापासून जमीन तयार झालेली आहे। तर त्यामध्ये पहिला घटक आपण आज बघणार आहे, तर त्याचं नाव आहे खनिज पदार्थ। खनिज पदार्थ हा आपला पहिला मुद्दा आहे। मग खनिज पदार्थ जमिनीमध्ये किती आढळतात, तर त्या ठिकाणी खनिज पदार्थ जमिनीमध्ये आढळतात 45%। आता या 45%चा आपल्याला पूर्ण अभ्यास करायचा आहे, म्हणजे यामध्ये कोणते कोणते अन्नद्रव्य आपल्याला जमिनीसाठी आवश्यक असतात। तर जमिनीच्या वाढीसाठी, जमिनीमधील पिकाच्या वाढीसाठी आपल्याला 17 अन्नद्रव्य आवश्यक आहे। त्यामध्ये आता या 17वं जे अन्नद्रव्य आहे याच्यामध्ये निकेल या अन्नद्रव्याचा समावेश करण्यात आला, ते आपण समोर बघणारच आहे। या अन्नद्रव्याच्या संदर्भामध्ये पहिला मुद्दा जर बघितला तर पहिला मुद्दा येतो पाण्यामधून आणि हवेमधून आपल्याला काही वनस्पतीला अन्नद्रव्य मिळतात। त्यामध्ये पहिला जर का घेतला तर पहिला घटक आहे ऑक्सिजन, दुसरा घटक आहे कार्बन डायऑक्साइड आणि तिसरा घटक त्या ठिकाणी आहे कार्बन। बरोबर आहे। हे 3 घटक या ठिकाणी पाण्यामधून आणि हवेमधून आपल्याला 3 अन्नद्रव्य मिळतात। त्यामध्ये पहिला घटक जर घेतला, त्यानंतर दुसरा घटक आहे आणि त्यानंतर कोणता घटक आहे, तिसरा घटक आहे। आता 3 अन्नद्रव्य, यामध्ये ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साइड आहे आणि त्याच पद्धतीने तिसरा घटक आहे कार्बन। म्हणजे ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साइड आहे, 3 घटक आहे। त्यामध्ये पहिला घटक कोणता आहे, तर कार्बन डायऑक्साइड। त्यानंतर दुसरा घटक जर का घेतला तर दुसरा घटक आहे हायड्रोजन। कोणता घटक आहे, हायड्रोजन। तिसरा घटक जर विचार केला कार्बन, त्यानंतर दुसरा हायड्रोजन आणि तिसरा घटक जर काय केला तर आपल्याला या ठिकाणी जगायसाठी आवश्यक असतो तो कोणता असतो, ऑक्सिजन। कोणता असतो, ऑक्सिजन। हे 3 घटक आपल्याला या ठिकाणी काय असणार आहे, आवश्यक असणार आहे। सॉरी, एक मिनिट, काय असणार आहे, ऑक्सिजन। पहा, आता हे 3 घटक आहे। आता या ठिकाणी कार्बनची संज्ञा कोणती, हायड्रोजनची संज्ञा कोणती आणि ऑक्सिजनची संज्ञा कोणती। आता याच पद्धतीने जर आपल्याला बघायचं म्हटलं तर कार्बनची संज्ञा जर घ्यायची तर कार्बनची संज्ञा या ठिकाणी आहे सी। काय असणार आहे, सी। मग हायड्रोजनची संज्ञा काय, तर हायड्रोजनची संज्ञा असणार आहे एच आणि तिसरी आहे ऑक्सिजन, ऑक्सिजनची संज्ञा काय असणार आहे, ओ। अशा 3 प्रकारच्या संज्ञा आपल्याला भेटतात आणि हे आपल्याला पिकांसाठी पाण्यामधून आणि हवेमधून हे पिकांच्या वाढीसाठी मुख्य 3 अन्नद्रव्य आपल्याला या ठिकाणी मिळतात। आता दुसरा घटक असणार आहे, दुसरा घटक कोणता, तर दुसरा घटक असणार आहे मुख्य अन्नद्रव्य। कोणता असणार आहे, मुख्य अन्नद्रव्य। मग मुख्य अन्नद्रव्य आपल्या पिकासाठी किती आवश्यक असतात, तर मुख्य अन्नद्रव्य या ठिकाणी 3 आवश्यक असणार आहे। त्यामध्ये पहिला घटक कोणता, तर पहिला या ठिकाणी पहिला, दुसरा आणि तिसरा, म्हणजे अशा 3 प्रकारे आपल्याला त्याला विभागणी करायची। तर 3 गटामध्ये पहिला घटक जर का विचारला तर तो असणार आहे नत्र। आता नत्राचा विचार करता जमिनीमध्ये आपल्याला नत्र द्यायचं असेल तर आपण डायरेक्टपणे नत्र टाकू शकत नाही किंवा प्रत्यक्ष नत्र देऊ शकत नाही। त्यामध्ये आपल्याला खताचा वापर करावा लागतो। तर खत 2 प्रकारचे आहे, एक रासायनिक खते आणि दुसरा घटक आहे सेंद्रिय खते। मग रासायनिक खतामध्ये आपल्याला नत्र या ठिकाणी कशाच्या स्वरूपात दिलं जातं, तर नत्र हे 2 स्वरूपात दिलं जातं, एक नायट्रेट स्वरूपात आणि एक अमाइड स्वरूपात। अशा दोन्ही स्वरूपामध्ये वनस्पतीला नत्र उपलब्ध होते। त्यामध्ये नत्र जर का द्यायचं असेल तर तुम्हाला युरियाची त्या ठिकाणी शेतामध्ये त्या शेताला युरिया हे खत द्यावं लागतं। मग युरिया या खतामध्ये नत्राचं प्रमाण किती टक्के असतं, तर ते असतं 46%। मग या युरिया खताची जी संज्ञा आहे या ठिकाणी आपण घेतो एन। त्यानंतर दुसरं जे असणार आहे ते असणार आहे स्फुरद। कोणतं असणार आहे, स्फुरद। मग आणि त्यानंतर तिसरं जे आपलं मुख्य अन्नद्रव्य असणार आहे, तिसरं मुख्य अन्नद्रव्य कोणतं, तर त्याचं नाव असणार आहे पालाश। कोणतं असणार आहे, पालाश। हे 3 मुख्य अन्नद्रव्य आहे। आता या ठिकाणी आपण सुरुवातीला बोलता म्हणतो एन पी के। पहा, नत्र एन, स्फुरद पी आणि पालाश के। आता नत्राचं मी उदाहरण सांगितलं तुम्हाला, युरिया। स्फुरदाचं असणार आहे सुपर फॉस्फेट, त्यानंतर पालाशचं असणार आहे म्युरेट ऑफ
पोटॅश असे 3 प्रकारचे या ठिकाणी 3 वेगवेगळे घटक ते आपल्याला खतामध्ये भेटतात. खताचे सुद्धा वेगवेगळे प्रकार पडतात. मिश्र खते, संयुक्त खते, सरळ खते हे जे आहे हे रासायनिक खताचे उपप्रकार मानले जातात. यानंतर आपल्याला दुसरा घटक पाहायचा आहे. तर दुसरा घटक कोणता असणार आहे म्हणजे तिसरा घटक या ठिकाणी येतो. पहिला बघितला पाण्यातून व हवेतून देणारे, त्यानंतर बघितला मुख्य अन्नद्रव्ये आणि त्यानंतर आपल्याला तिसरा बघायचा आहे तर त्याचं नाव असणार आहे दुय्यम अन्नद्रव्य. दुय्यम अन्नद्रव्य असे आपल्याला या ठिकाणी हा तिसरा पॉइंट बघायचा आहे. मग दुय्यम अन्नद्रव्य किती आहे तर दुय्यम अन्नद्रव्य हे 3 असणार आहे. त्यामध्ये 3 कोणते तर मॅग्नेशियम, कॅल्शियम, त्यानंतर मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि गंधक. पहिला घटक, दुसरा घटक आणि तिसरा घटक. या ठिकाणी पहिला असणार आहे मॅग्नेशियम, दुसरा घटक असणार आहे या ठिकाणी कॅल्शियम, तिसरा घटक असणार आहे या ठिकाणी मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि त्यानंतर तिसरा घटक असणार आहे गंधक. आता हे 3 घटक आपल्या पिकाच्या वाढीसाठी दुय्यम मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि गंधक. मग आता मॅग्नेशियमची संज्ञा काय, कॅल्शियमची संज्ञा काय आणि गंधकची संज्ञा काय. आता कॅल्शियमची संज्ञा काय आहे तर या ठिकाणी मॅग्नेशियमची संज्ञा काय तर मॅग्नेशियमची संज्ञा असणार आहे Mg. कॅल्शियमची संज्ञा काय आहे, कॅल्शियमची संज्ञा जर का विचारलं तर ती काय असणार आहे Ca आणि त्यानंतर एक गंधक. गंधक म्हणजेच काय बरं, थोडक्यामध्ये विचार केला तर गंधक म्हणजे सल्फर. गंधकची संज्ञा काय असणार आहे तर यस असणार आहे. हे जे अन्नद्रव्य हे दुय्यम अन्नद्रव्य मानल्या जातात. मग दुय्यम अन्नद्रव्य आहे तर या संदर्भामध्ये पहिला घटक पाहिला पाण्यामधून व हवेतून देणारे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. दुसरा घटक पाहिला मुख्य अन्नद्रव्ये नत्र, स्फुरद, पालाश. तिसरा घटक पाहिला आपण या दुय्यम अन्नद्रव्ये यामध्ये येतात मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि गंधक. आता त्यानंतरचा आपल्याला चौथा घटक पाहायचा आहे तो असणार आहे सूक्ष्म अन्नद्रव्य. सूक्ष्म अन्नद्रव्याचा विचार जर केला तर सूक्ष्म अन्नद्रव्य किती आहे तर ते सूक्ष्म अन्नद्रव्य असणार आहे 8. सुरुवातीला 7च होते पण आता त्यामध्ये वाढ करून त्यामध्ये निकेल या अन्नद्रव्याचं भर टाकण्यात आली आणि असे 8 अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्य त्या ठिकाणी समावेश करण्यात आला. तर सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते लोह, मॅग्नीज, जस्त, मॉलिब्डेनम, तांबे, बोरॉन, क्लोरीन, निकेल असे 8 अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणून गणले जातात. हे नगण्य स्वरूपात आपल्याला वरतून पिकाला द्यावे लागतात पण शक्यतो हे जे अन्नद्रव्य हे वनस्पतीमध्येच उपलब्ध भेटतात किंवा जमिनीमध्ये आपल्याला उपलब्ध भेटतात. आता आपण या ठिकाणी चौथा मुद्दा बघणार आहे. तर चौथा मुद्दा कोणता तर तो बघणार या ठिकाणी आता आपल्याला चौथा घटक बघायचा आहे. चौथा घटक कोणता तर तो असणार आहे सूक्ष्म अन्नद्रव्य. सूक्ष्म अन्नद्रव्य. आता सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहेत मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की सुरुवातीला 7 सूक्ष्म अन्नद्रव्य होते पण आता त्याच्यामध्ये 8 या सूक्ष्म अन्नद्रव्याचा 8व्या या सूक्ष्म अन्नद्रव्याचा समावेश झाला. तर त्यामध्ये 8वं जे अन्नद्रव्य होतं ते कोणतं टाकण्यात आलं त्यामध्ये निकेल हे टाकण्यात आलं. आता या ठिकाणी पहिलं सुरुवात करणार आहे तर पहिलं जे सूक्ष्म अन्नद्रव्य कोणतं आहे तर ते असणार आहे लोह. दुसरं जे सूक्ष्म अन्नद्रव्य असणार आहे आता लोह जर का विचारलं तर लोहाची संज्ञा काय आहे तर ती असणार आहे Fe. त्यानंतर दुसरं सूक्ष्म अन्नद्रव्य जर विचार केला तर दुसरा सूक्ष्म अन्नद्रव्य कोणतं असणार आहे तर ते असणार आहे मॅग्नीज. कोणतं असणार आहे मॅग्नीज. अगोदर आपण पूर्णपणे सांगतोय आणि त्यानंतर बोर्डवर लिहितो परत एक्सप्लेन करतोय. तिसरं अन्नद्रव्य जे असणार आहे त्याचं नाव असणार आहे जस्त. आणि मग चौथं कोणतं असेल चौथं असणार आहे मॉलिब्डेनम. म्हणजे त्याला आपण या ठिकाणी नम म्हणतात. काय म्हणतात नम. बरोबर आहे. वाचताना आपण वेगळ्या प्रकारे वाचतो पण मॉलिब्डेनम असं त्याचा उच्चार होतो. त्यानंतरचा जे असणार आहे 5वं त्याचं नाव असणार आहे तांबे. त्यानंतर 6वं जे अन्नद्रव्य असणार आहे त्याचं नाव असणार आहे बोरॉन. या ठिकाणी लक्षात ठेवायचं जे बोरॉन हे अन्नद्रव्य आहे हे सर्वात महत्वाचं अन्नद्रव्य आहे. त्याच्यानंतर 7वं जे अन्नद्रव्य असणार आहे त्याचं नाव असणार आहे क्लोरीन. कोणतं असणार आहे क्लोरीन. आणि जे 8वं अन्नद्रव्य असणार आहे तर 8वं अन्नद्रव्य या ठिकाणी असणार आहे निकेल. लक्ष द्या पहा या ठिकाणी अशा प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य हे 8 असणार आहे. या ठिकाणी लोह सांगितलं. लोह अन्नद्रव्याची जी तुम्हाला संज्ञा सांगितली ती काय असणार आहे Fe. त्यानंतर मॅग्नीजची काय असणार आहे Mn. मॅग्नीजची संज्ञा काय असणार आहे Mn. त्यानंतर जस्तची संज्ञा काय असणार आहे Zn.
कोणती असणार आहे ZN. त्यानंतर मॉलिब्डेनमची संज्ञा जी असणार आहे ती कोणती असणार आहे MO. त्यानंतर तांबे जे आहे तांबेची संज्ञा काय असणार आहे तर त्या ठिकाणी असणार आहे CU. त्यानंतर बोरॉनची संज्ञा काय आहे तर B. सर्वात महत्वाचं अन्नद्रव्य कोणतं आहे बोरॉन. ज्या वेळेस काही फळ भागामध्ये किंवा फळबागेमध्ये जर आपल्या फळांचा तडकण्याचं प्रमाण जर का असेल तर ते कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे होते तर ते कोणतं अन्नद्रव्य असणार आहे बोरॉन या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे होते. त्यानंतरचं अन्नद्रव्य असणार आहे क्लोरीन. क्लोरीनची संज्ञा काय असणार आहे Cl. आणि त्यानंतर असणार आहे निकेल. निकेलची संज्ञा काय असणार आहे Ni. अशा प्रकारे आपण या ठिकाणी पूर्णपणे 17 अन्नद्रव्य या ठिकाणी आपण बघितले. त्यामध्ये पाण्यातून त्यानंतर दुय्यम अन्नद्रव्य मुख्य अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य. आता थोडक्यामध्ये विचार केला वनस्पतीसाठी वाढीसाठी आपल्याला 17 अन्नद्रव्याची काय असते आवश्यकता असते. पण जे रासायनिक घटकानुसार शास्त्रज्ञांनी असा त्या ठिकाणी सिद्धांत मांडला की जमिनीमध्ये आपल्याला जवळपास त्या ठिकाणी 90 अन्नद्रव्य या जमिनीमध्ये उपलब्ध असतात. या 90 अन्नद्रव्यापैकी आपल्या जमिनीमधील पिकांना किती अन्नद्रव्य आवश्यक असतात 17 अन्नद्रव्य आवश्यक असतात. त्यामध्ये आज बघितलेला टॉपिक एकदा आपण एका मिनिटामध्ये आपण रिपीट करू. त्यामध्ये आपण जमीन बघितली होती. जमीन हे 4 घटक आहे. 4 घटकामध्ये जर विचार केला तर 4 घटकामध्ये पहिला घटक आपण बघितला होता खनिज पदार्थ, दुसरा आहे सेंद्रिय पदार्थ, तिसरा आहे पाणी, चौथा आहे त्या ठिकाणी हवा. तर यामध्ये खनिज पदार्थ किती टक्के आहे तर 45% आहे. त्यामध्ये आपण पाण्यातून किंवा हवेतून मिळणारे अन्नद्रव्य बघितले होते. त्यामध्ये 3 अन्नद्रव्य होते. ते 3 अन्नद्रव्य कोणते तर त्यामध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. त्यानंतर मुख्य अन्नद्रव्य बघितले. मुख्य अन्नद्रव्य कोणते बघितले तर नत्र, स्फुरद, पालाश. त्यानंतर दुय्यम अन्नद्रव्य बघितले. दुय्यम अन्नद्रव्य कोणते कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक. अशा प्रकारचे आपण या ठिकाणी बघितले. आणि शेवटचा मुद्दा या ठिकाणी बघितला आपण सूक्ष्म अन्नद्रव्य. सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये पहिला घटक येतो लोह, त्यानंतर येतो मॅग्नीज, तिसरा घटक येतो जस्त, चौथा घटक येतो या ठिकाणी मॉलिब्डेनम, त्यानंतर 5वा घटक येतो तांबे, 6वा घटक येतो बोरॉन, 7वा घटक येतो क्लोरीन आणि या ठिकाणी 8वा घटक येतो या ठिकाणी निकेल. अशा स्वरूपामध्ये आपण जमिनीमध्ये येणारे जे खनिज पदार्थ आहे तर खनिज पदार्थामध्ये आपले जे अन्नद्रव्य मिळतात या पूर्ण अन्नद्रव्याचा आपण या ठिकाणी काय घेतलेला आहे आढावा घेतलेला आहे. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्या पिकांच्या वाढीसाठी जे अन्नद्रव्य आवश्यक असतात ते अन्नद्रव्य आपण या ठिकाणी पूर्ण घेतलेले आहे. पूर्णपणे याचा जो घटक आहे कोणते अन्नद्रव्य कशासाठी आवश्यक आहे, जमिनीला जास्त झाले तर त्याचा पिकावर कोणता विपरीत परिणाम होतो किंवा पिकांच्या कमी जर का पडले असेल तर त्याचा पिकावर कोणता परिणाम होतो. म्हणजे वाढलं तरी परिणाम होणार आणि कमी झाले तरी परिणाम होणार. याचा पूर्णपणे सविस्तर माहिती आपण समोरच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.